3 तारखेला ग्रहण आहे आणि गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाळायचं आणि खूप काय काय चालू आहे. खूप सारे रील्स येत आहेत जे घाबरवत आहेत. वास्तविक याचा ज्योतिषशास्त्राचा काय संबंध आहे आणि गर्भवती स्त्रियांनी का काळजी घ्यायची ते आज आपण पाहणार आहे. पण मी आनंद पिंपळकर, आनंदी वास्तूमध्ये आपणा सर्वांचं सगळ्यात पहिल्यांदा स्वागत करतो आणि विनंती करतो की हे चॅनल लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. चंद्र, पाणी, मन आणि ग्रहण विज्ञान हा धर्मशास्त्र आणि परंपरेचा संगम आहे. चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे, परंतु भारतीय संस्कृतीत चंद्राला फक्त आकाशातली गोष्ट म्हणून नाही, तर मन, पाणी आणि शरीराच्या चक्रावर प्रभाव टाकणारा एक सूक्ष्म केंद्रबिंदू मानला गेला आहे. यामागं केवळ भावना नाही, तर निसर्गातली काही निरीक्षणं आणि प्राचीन अनुभवांचं विज्ञान दडलेलं आहे. तुम्ही पहा की चंद्राचा प्रभाव हा पाण्यावर असतो. निसर्गातनं दिसणारे विज्ञान, जसं की समुद्रामध्ये भरती ओटी चंद्राच्या आणि गुरुत्वाकर्षणामुळे होते, हे आधुनिक विज्ञानानं सिद्ध केलेलं सत्य आहे. म्हणजे चंद्र हा पाण्याला खेचतो, उचलतो किंवा कमी जास्त करतो. माणसाच्या शरीरामध्ये 70% पाणी आहे आणि गर्भवतीच्या शरीरामध्ये बाळाचं रक्षण करणारं ॲम्निओटिक फ्लुइड म्हणजे पाणीच असतं. जेव्हा चंद्र इतक्या विशाल समुद्राला हलवू शकतो, तेव्हा मानवी शरीरातील द्रवांवर त्याचा सूक्ष्म परिणाम होऊ शकतो. ही कल्पना पूर्णतः अवैज्ञानिक नाही, तर ती नैसर्गिक निरीक्षणांवर आधारित आहे. चंद्र आणि मन याचा निश्चितच संबंध आहे. हे भारतीय मानसशास्त्र आहे. संस्कृतमध्ये चंद्र हा शब्द चेतना, चित्त आणि मनस्थिती यांच्याशी जोडलेला आहे. म्हणूनच आपण चंद्रमा मनसो जातः म्हणतो. भारतीय शास्त्रांमध्ये मनाची चंचलता ही चंद्राच्या अवस्थेनुसार बदलते. म्हणून अगदी वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा अमावस्या पौर्णिमेला विशेष बंदोबस्त ठेवलेला असतो. अगदी आधुनिक विज्ञान पण हेच सांगतं की जी ऑपरेशन्स केली जातात त्यामध्ये पौर्णिमेला मोठ्या प्रमाणामध्ये रक्त वाहतं. शरीरातले हार्मोनल रिदम, स्लीप सायकल आणि मूड पॅटर्न्स हे सिर्केडियन रिदम आणि लुनर सायकलमुळे प्रभावित होऊ शकतात. आणि म्हणूनच प्रेग्नन्सीतील संवेदनाशील काळामध्ये याची विशेष काळजी घ्यावी आमच्या पूर्वजांनी सांगितलं. मन शांत ठेवणं, तणाव टाळणं, नकारात्मक ऊर्जा न घेणं हे चंद्रग्रहणाच्या दिवशी विशेष सांगितलं आहे. कारण तुमचं मन जेवढं शांत, आनंदी राहील, जेवढं नामस्मरणात राहील, तेवढं त्या गर्भावरती परिणाम होणार. गर्भवती स्त्री आणि ग्रहण परंपरेचा हेतू काय बरं असेल? भारतीय धर्मशास्त्र ग्रहण म्हणजे अशुभ शक्ती आहे असं कधीही म्हणत नाही, तर अस्थिर ऊर्जा असते असं सांगते. चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्राचं प्रकाशमानता कमी होते. पृथ्वीची सावली चंद्राला झाकते. वातावरणातल्या काही तरंगलहरी बदलतात. प्राणिक ऊर्जात्मक क्षेत्र हलतं. हे बदल सूक्ष्म असले तरी सूक्ष्मदर्शी लोकांना हे अधिक जाणवतात. आणि गर्भवती स्त्री ही भावनिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असल्यामुळं तिला भीती, चंचलता, घाबरटपणा, अनिश्चितता पटकन जाणवू शकते. परंपरेने म्हणूनच काळजी घ्यायला सांगितली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भीती दूर ठेवा. जप, ध्यान, मन स्थिर ठेवा. शरीरावर अनावश्यक ताण येऊ देऊ नका. बाळाच्या आरोग्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करा. हे शरीरापेक्षाही मानसिक सुरक्षितता निर्माण करणारे नियम आहेत. त्यामुळे या प्रथेचा हेतू हा अज्ञान कधीही नव्हता, तर अनुभवाच्या आधारित ज्ञान होतं. चुकीच्या लोकांनी याच्यामध्ये काहीतरी घुसून लोकांना गुमराह केलं. आपले पूर्वज चंद्राने समुद्र हलतो हे पाहू शकत होते, तुम्ही पण पाहताय. ते गर्भातील द्रव आणि स्त्रीच्या मानसिक स्थिती, प्रसूतीचं चक्र आणि यांचं चंद्राशी असलेलं सूक्ष्म साम्यही अनुभवत होते. म्हणूनच त्यांनी ग्रहणाविषयी नियम बनवले. आणि म्हणून गर्भवती स्त्रियांचे मला कितीतरी फोन येत आहेत. मला फक्त एकच सांगायचं आहे की मन शांत ठेवा. अचानक धडधड धडधड हालचाली करू नका. ध्यान करा, नामस्मरण करा, चांगले विचार ठेवा. आता हे नियम जे आहेत हे काही शारीरिक नुकसानीसाठी नाहीत, तर मानसिक स्थिरतेसाठी आहेत. आजचे विज्ञान या नियमांना हानी टाळण्यासाठी नाही, तर मानसिक हेल्थ प्रोटोकॉल म्हणून पाहते. एकंदरीत काय, तर गर्भामुळं आपल्या गर्भाला ग्रहणामुळं थेट अपाय होत नाही हे विज्ञान स्पष्ट सांगतं. पण ग्रहण काळातला ऊर्जा बदल, प्रकाशातली घट आणि भावनिक संवेदनशीलता ही आईच्या मनावर परिणाम करू शकते. आणि आईच्या मनावर परिणाम झाला की बाळाच्या गर्भावर देखील त्याचा परिणाम हा होत असतो. त्यामुळे अर्थातच हा शांत राहण्याचा दिवस आहे. आता हे ग्रहण कधी, किती वाजल्यापासून कसं पाळायचं ते मी तुम्हाला सांगतो. चंद्रग्रहणाचा सूतक काळ स्पर्शाच्या 9 तास आधी सुरू होतो. म्हणजे सामान्य आणि विशेष व्यक्तींसाठी वेगवेगळा मानला जातो. सशक्त आणि निरोगी व्यक्तींसाठी सकाळी जो सूर्योदय होणार आहे 6:20 तिथपासून ते संध्याकाळी 6:48 पर्यंत सूतक पाळायचे.
गर्भवती, वृद्ध, बालक, आजारी, अशक्त व्यक्ती यांच्यासाठी नियम सैल आहेत. म्हणजे सूतक सकाळी 11 ते संध्याकाळी 6:48 एवढाच मानला तरी चालेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्भवती स्त्रियांनी या कालावधीमध्ये दूध पिलं तरी चालेल, नारळाचं पाणी पिलं तरी चालेल. अगदी मळमूत्र अवरोध करा, जाऊ नका वगैरे असं काहीही करू नका. जर तुम्हाला औषधं घ्यायची आहेत, जर तुम्हाला सारखी भूक लागते आहे, तर तुमच्यासाठी हा नियम शिथिल आहे. फक्त एकच आहे की तुम्ही ग्रहणाच्या काळामध्ये बाहेर फिरू नका. आता जर आपले पूर्वज सांगतायत तर पाळायला काय हरकत आहे. त्यामुळे ते कापणं, चिरणं, पायाची आडी घालणं वगैरे या सगळ्या गोष्टी पूर्वापार सांगत आलेल्या आहेत. त्यामुळं 2-3 तास हे जर का असं पाळलं तर काय हरकत आहे. आणि मला असं वाटतं की उगाचच बाऊ केल्यामुळं सारखं लक्ष तिथंच जातं. नॉर्मल घटना आहे. तुम्ही छानपैकी मस्त बसा, वेळ जी मी तुम्हाला सांगितली ती त्या पद्धतीनं तुम्ही दिवसभर नामस्मरण करा, चांगले विचार करा, चांगले कथा कादंबरी वाचा, पण सकारात्मक वाचा. आणि गर्भवती महिलांनी 11 ते 6:48 एवढं पाळलं तरी चालेल. पुन्हा सांगतो, तुम्हाला जर भूक सहन होत नसेल तर तुम्ही दूध भात खाऊ शकता, तुम्ही दूध पिऊ शकता, तुम्ही दुग्धजन्य पदार्थांचा त्रास होत नसेल तर ते घेऊ शकता, किंवा अगदी हलकं अन्न तुम्ही घ्या. मी सांगतो तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होणार नाही, पण शक्यतो पाळायचा प्रयत्न करा. आणि जे लोक खूप आजारी आहेत, खूप वयस्कर आहेत, त्यांच्यासाठी मात्र ग्रहणाचे कोणतेही नियम मानले जात नाहीत. आता जी मुलं म्हणजे जी मुलं जन्माला येतील आता, म्हणजे चंद्रग्रहणामध्ये वगैरे, मग आता ती मुलं काय वाईट निघतात वगैरे असं काही नाही आहे. तो एक निसर्गाचा भाग आहे. त्यामुळं जी मुलं जन्माला येतील ग्रहणामध्ये ते पण काहीतरी असे व्हिडिओ सांगितले जात आहेत की ते काय राक्षस बिक्षस थोडी ना जन्माला येणार आहेत. म्हणजे अशा प्रकारचं खूप सारं हिंदू धर्मातल्या काही लोकांनी ह्याचा बावचल करून ठेवला आहे. त्यामुळे शास्त्र बदनाम होत आहे. त्यामुळं जे व्हिडिओ ऑथेंटिक आहेत, जो माणूस स्वतः येऊन तुम्हाला सांगतो ना, असेच व्हिडिओ बघा. त्या रील्सवर काय ना कोणीतरी त्यांचं पाहणं वाढावं, त्यांचं पैसे वाढावे त्यासाठी वाटेल ते सांगत असतात आणि काही करून त्यांना तो व्ह्यूज वाढवायचा असतो. त्यामुळं अशा व्ह्यूजला घाबरून सोडणाऱ्या व्ह्यूजना, रील्सना तुम्ही घाबरू नका. तुम्हाला काही वाटलं तर जरूर मला कमेंट करा. आपण याच्यावरती निश्चितच मार्ग काढूयात. ओम साईराम.